नमस्कार, आज आपण पनीर बुर्जी रेसिपी पाहणार आहोत। तर पनीर बुर्जी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तसेच ही हेल्दी रेसिपी आहे। ही बुर्जी तुम्ही मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी बनवू शकता। जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणासाठी काही हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल तर पनीर बुर्जीची ही अप्रतिम रेसिपी आपल्याला कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। तर इकडे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, गरम करायचा आहे। गरम झालेल्या पॅनमध्ये आपल्याला एक क्यूब टाकायचा आहे। नंतर आपण एक चमचाभर तेल टाकू, त्याच्यानंतर एक चमचा बेसन टाकून हलकं भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकायचं आहे। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ते टाकायचे आहेत आपल्याला। कांदा अगदी बदामी रंगावर भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर इथे मी अद्रक लसूण आणि पुदिन्याची पेस्ट तयार केली आहे, ती टाकत आहे। चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे। ही हिरवी मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं ठेवू शकता। टोमॅटो टाकायचा आहे। इथे मी 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। मसाले अगदी मी 2 मिनिटं चांगले भाजून घेणार आहे। त्याच्यानंतर अगदी आपल्याला वाटीभर पाणी टाकायचं आहे। वाटीभर पाणी टाकल्यावरती मंद आचेवरती आपल्याला 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, 15 मिनिटांनंतर थोडी थिक झाली आहे। आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेऊ। हे पनीर मी अर्धा लिटर दुधाचं बनवलं आहे। हे फ्रेश पनीर घरीच बनवलेलं आहे। तर पनीर टाकल्यावरती इथे मी फ्रेश क्रीम टाकत आहे। फ्रेश क्रीम टाकून आपल्याला अगदी मिनिटभर परतायचं आहे। नंतर इथे मी अजून 5 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेते। इथे आपली गरमागरम पनीर बुर्जीची रेसिपी तयार झाली आहे। तुम्ही ही रेसिपी चपाती, पराठा किंवा ब्रेड कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता। मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी ही एक बेस्ट पर्याय आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।